नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे मामा अर्णवला गुड मॉर्निंग विश करतात. त्याच्यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरू होतं. तेव्हा मामा म्हणत असतात, काय मग अर्णव, जावई बापूंची काय माहिती? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मामा, त्याची माहिती हीच आहे की त्याला आता 2-3 दिवसासाठी चांगलं कोंडून ठेवलं आहे आणि त्याच्या मोबाईलवरून ताईला मेसेजसुद्धा करून सांगितलं आहे की 2-3 दिवसांसाठी तो एका खेडेगावामध्ये चालला आहे म्हणून. एका व्यक्तीला, गरीब व्यक्तीला त्याच्या मदतीची खूप गरज आहे असा मेसेज ताईला करून ठेवला आहे त्याच्या मोबाईलवरून. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की असू दे, कारण तसंही इथे अंजलीला या सगळ्याची सवय आहे. तो कारण सांगून कुठे ना कुठेतरी जायचाच, त्याच्यामुळे अंजलीला काही संशय येणार नाही हे मात्र नक्की. आणि ईश्वरीचं काय? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मामा, आज मी सिंदूरला भेटणार आहे आणि तिला सांगणार आहे की राकेश हाच राजेश आहे म्हणून. आज काही झालं तरीसुद्धा तिला सत्य सांगणार आहे. तेव्हा मामा म्हणतात, नाही ते सगळं ठीक आहे, पण मग ती जर अंजलीला येऊन भेटली तर, आणि अंजलीला काही सांगितलं तर? याच गोष्टींमुळे मागच्या वेळेला परत आला होता तुम्ही, माहिती आहे ना? हीच भीती होती ना तुला? तेव्हा अर्णव म्हणतो, हो मामा, मला हीच भीती होती आणि म्हणूनच या वेळेला मी अंजली ताईला सेम हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे चेकअपसाठी. आणि मग तिथे ताईची आणि मी सिंदूरची भेट झाली ना, की मग मी सिंदूरला कळेल की ताईची सध्या कंडिशन कशी आहे ते. म्हणजे जरी पण इथे मी सिंदूरला सत्य समजलं तर ती ताईला काही विचारायला येणार नाही, कारण ताईची तब्येत नाजूक आहे हे तिच्या लक्षात येईल असं अर्णवला वाटत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने ठरवलं आहे की ईश्वरीला सांगायचं की राकेश हाच राजेश आहे आणि तो अंजलीचा नवरा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मामा म्हणतात की ठीक आहे, पण त्या राकेशवरती नीट लक्ष ठेवायला सांगा. तो किती डेंजरस माणूस आहे ते माहिती आहे ना तुला? पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतो. ईश्वरीला सत्य सांगेपर्यंत तो काय बाहेर येता कामा नये. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आपल्या बाबांना बघायला आलेली असते. बरे येताना गणूबाप्पाचा अंगारा घेऊन आलेली असते. ती आता आपल्या इथे पिशवीतून पुडी काढते, त्याच्यामध्ये जो अंगारा असतो तो घेते आणि आपल्या वडिलांच्या डोक्यावरती लावते, कपाळाला लावते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंगारा लावल्यानंतर डबा काढते, त्याच्यामध्ये तिने मोदक आणलेले असतात. त्यातला एक मोदक बाहेर काढते आणि आपल्या वडिलांना दाखवते. आणि प्रेक्षकांनो, इथे खरंच ईश्वरी खूपच जास्त इमोशनल झालेली असते. म्हणजे बघा ना, इथे आपल्या वडिलांकडे बघते, दरवेळेला गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी करणारे, मोदक बनवायला मदत करणारे, आरती म्हणणारे, टाळ वाजवणारे ते तिचे वडील, इथे इतका हंगामा करणारे तिचे वडील आता असे निश्चित पडलेले आहेत. कुठल्याही मुलीला वाईट वाटणारच. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी पण बघा आपल्या बाबांना म्हणते की बाबा आता उठा ना, अहो उठा, किती वेळ तुम्ही असाच आराम करताय? तुम्हीच म्हणता ना की आराम हराम हे म्हणून. माणसाने कसं इथे नेहमी काम करत राहिलं पाहिजे, मेहनत करत राहिलं पाहिजे असं तुम्हीच म्हणता ना. मग आता तुम्हीच किती बरं आराम करताय, किती दिवस झाले तुम्ही आराम करताय? बास झालं बाबा, आता उठा ना, तुमच्याबरोबर बोलायचं आहे, मनसोक्त गप्पा मारायचे आहेत बाबा तुमच्याबरोबर, मनसोक्त गप्पा मारायचे आहेत. हा बघा, मी तुमच्यासाठी मोदक करून आणला आहे, तुम्हाला आवडतो तसा. याच्यामध्ये काजू, बदाम, केशर सगळं काही टाकलं आहे. तुम्हाला जे जे आवडतं ते सगळं टाकून हा मी मोदक बनवला आहे. प्लीज बाबा उठा ना, मोदक खा ना. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी रडत असते, आपल्या बाबांना शुद्धीवरती यायला सांगत असते. ती म्हणत असते, मी काल मालपोहे बनवले होते, फुटले बाबा मालपोहे. त्याच्यामध्ये तुम्ही मला जे काही टाकायला सांगितलं होतं ते व्यवस्थित सगळं घेतलं, पण शेवटीला अंदाज चुकला वाटतं. तेव्हा तरी उठा, सांगा तुमच्या मुलीला की अंदाज कसा बरोबर करायचा असतो ते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता काका काही उठायला तयार नाही. संजय काका काही शुद्धीवरती येत नाही, पण ईश्वरी आता त्यांना म्हणत असते, बाबा उठा ना हो, तुमच्याशी बोलायचं आहे. तुमच्याशिवाय घर सुनं सुनं वाटतं आहे, गणूबाप्पाही सुने सुने वाटत आहेत. आरती म्हणताना तुमच्यासारखं चाळीमध्ये टाळ तर कुणीच वाजवत नाही, निदान टाळ वाजवायला तरी उठा. असं इकडे ईश्वरी आता खूपच जास्त इमोशनल बोलत असते आणि तिला आपल्या वडिलांना असं कोमामध्ये बघून, झोपलेलं बघून खूपच जास्त वाईट वाटत असतं हे मात्र नक्की.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे बघा राकेशची काय अवस्था झाली. कालच्या भागामध्ये आपण बघितलं तो स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होता आणि तेव्हा तो पडला होता आणि एका पायाने दुसऱ्या पायाची दोरीसुद्धा त्याने खूपच हुशारीने सोडली होती. त्या क्षणाला कदाचित आपल्या सगळ्यांनाच असं वाटलं होतं की आता राकेश पळून जाणार आणि बिचाऱ्या अर्णवचा प्लॅन फ्लॉप होणार. पण नाही प्रेक्षकांनो, आपल्याला जरी दाखवलं नसेल तरीसुद्धा इथे राकेशला पळू दिलेलं नाही आहे. म्हणजे त्याला कदाचित बेशुद्ध केलं असेल, परत तिथे कोंडून मारलं असेल, असं काहीतरी झालं आहे. म्हणून तर इथे जसा पडला होता तसाच अजूनपर्यंत त्याच खुर्चीवरती आणि त्याच पोझिशनमध्ये तो होता. तेव्हा इथे अर्णव बघतो पायाची दोरी सुटली आहे आणि तो स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे सगळं अर्णव बघतो आणि डोक्याला हात लावूनच त्याच्याकडे आता बघत असतो. तेव्हा इथे आता अर्णव खरं तर तिथे आलेला असतो त्याला वॉर्न करायला, त्याला इथे सांगायला की पळून जाण्याचा प्रयत्नही करू नकोस. तुला इथून कुणीही पळून जाऊ देणार नाही आहे, तुझी कितीही इच्छा असेल तरीसुद्धा. तेव्हा इथे अर्णव आता राकेशकडे बघत असताना राकेश म्हणत असतो, काय अर्णव, ही सगळी हिरोगिरी वाटते ना तुला? मस्त हिरोगिरी करतोयस, मला असं बांधून ठेवलं आहेस, माणसं लक्ष ठेवायला ठेवली आहेस, बरोबर ना? तेव्हा अर्णव म्हणतो, का ही हिरोगिरी फक्त तुला एकट्याला करता येते, आम्हाला करता येत नाही असं वाटलं तुला? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, नाही रे, ते सगळं ठीक आहे, पण अजून किती दिवस असं मला इथे बांधून ठेवणार आहेस? 2-3 दिवसांनी का होईना मला बाहेर तर पडायचंच आहे. कारण तुझी बहीण, माझी बायको, ती मूर्ख अंजली, जेव्हा मी आता 2-3 दिवसानंतर घरी येणार नाही ना, तेव्हा ती माझी काळजी करेल, टेन्शनमध्ये येईल ती आणि मग मी सापडत नाही आहे म्हणून माणसं शोधायला लावेल. कळतंय ना तुला? मग तेव्हा काय करशील? तेव्हा तर मला इथून तुला सोडवावंच लागणार आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, तुला काय वाटतं मी या सगळ्याचा विचार केला नसेल? खरंच असं तुला वाटतं का? मी चारी बाजूने विचार केलेला आहे सगळ्या गोष्टींचा, म्हणून तर ताईला मेसेज करून ठेवला आहे ना. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढं तोंड चालवशील ना तेवढी ही पायाची जी दोरी आहे ना ती घट्ट बांधली जाईल. कळलं का तुला? तेव्हा इथे अर्णव त्याच्या पायातून आता दोरी घेतो आणि जोरात ती आपल्या दिशेने खेचतो. तेव्हा त्याच्या पायाला आता चांगली दुखापत झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे राकेश म्हणत असतो, तुला माहिती नाही आहे मी कोण आहे, जास्त दिवस मी इथे राहणार नाही आहे, कळलं ना? 2 दिवसात बाहेर पडतो की नाही बघस तू. मला आता उद्याच्या उद्या इथून बाहेर पडायचं आहे, तू मला इथे जास्त दिवस कोंडून ठेवू शकत नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो का? मग काय करशील रे? इथून बाहेर पडून काय करणार आहेस ते पण सांग ना. नाही म्हणजे कसं आहे, लग्न तर तुझं आता होणार नाही आहे मिसिंदर बरोबर. तू तुझ्या मोबाईलवरती आलेला मेसेज बघितला नाहीस ना? हा बघ मेसेज केला आहे मिसिंदरने. तिने असं लिहिलं आहे की राकेशजी तुम्ही गावाकडे निघून गेलात, मी लग्न पुढे ढकललं आहे, मी सध्या लग्न करणार नाही आहे असं सांगितलं तर तुम्हाला राग आला का? राग आला का तुम्हाला राकेशजी? म्हणून तुम्ही गावाकडे निघून गेलात का? असं इथे अर्णव आता म्हणत असतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की मला तर माहितीच नव्हतं, हे का नाही सांगितलंस? मला हेच तर हवं होतं ना की मी सिंदूरने तुझ्याबरोबर लग्न करू नये. आता सध्या तरी पुढे ढकललं आहे ना, नंतरला करणारच नाही, गॅरंटी आहे माझी. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की आधी का नाही सांगितलंस, एवढं सगळं करायची गरजच नसती पडली. पण ठीक आहे, काही हरकत नाही, पण आता अजून काही दिवस तुला इथे राहायचं आहे, कळलं ना? मला सगळ्या गोष्टी मार्गी लावायच्या आहेत. माझी ताई आणि मी सिंदूर दोघींची सुद्धा अजिबात काळजी करू नकोस, त्यांची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी मी आहे, कळलं तुला? तेव्हा इथे अर्णव म्हणतो की याच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवा आणि याला घट्ट बांधून ठेवा, असं इकडे सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे पाटील आणि एम.के. दोघेही अगदी अर्णवच्या विश्वासातली माणसं आणि उत्तम माणसं त्याला मिळालेली असतात. त्याचबरोबर इथे ईश्वरी येते आणि आता गणू बाप्पाचा जो प्रसाद, जे मोदक तिने आणलेले असतात, हॉस्पिटलमध्ये पेशंटचे रिलेटिव्ज जे बसलेले असतात त्यांना तो प्रसाद ती आता देत असते. तेवढ्यातच एक मोदक अर्णवच्याही हातावरती ठेवते नकळतपणे. अर्णवसुद्धा हात पुढे करून तिथे उभा राहतो ना, मग ती पटकन त्याच्या हातावरती मोदक ठेवते. तेव्हा अर्णव असं म्हणतो की मी स्वतःहून तुझ्या बाबांसाठी प्रार्थना करेन गणूबाप्पाजवळ की तुझे बाबा लवकरात लवकर शुद्धीवरती आले पाहिजे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर का तुम्ही सारखे सारखे माझ्यासमोर येता हो?
काय मिळतं काय तुम्हाला हे सगळं करून? का माझ्या पुढे येऊन उभे राहता? तेव्हा अर्णव म्हणत असतो, कदाचित तुझ्या गणूबाप्पाची सुद्धा हीच इच्छा असेल की मला हा मोदक तुझ्या हातून मिळावा, म्हणून सुद्धा कदाचित मी इथे आलो असेन, बरोबर ना? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, खरंच सांगू का, तुझे बाबा लवकर बरे होतील आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहे, कारण ते सुद्धा लवकरात लवकर शुद्धीवरती येणं हे माझ्यासाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कदाचित तुझ्या हातचा मोदक खाता येवा म्हणून सुद्धा इथे आलो आहे मी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी काही न बोलता निघून चाललेली असते. तेवढ्यातच तिथे अर्णव तिला हाक मारतो. अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, प्लीज थांब. तेव्हा ईश्वरीसुद्धा लगेचच थांबते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, कसं आहे ना, तुझ्या आठवणी खूप आहेत माझ्याकडे, खूप जास्त आठवणी आहेत, त्यासुद्धा सगळ्या छान आठवणी आहेत. पण तुझी एक वस्तू आहे माझ्याकडे, जी वस्तू मला तुला द्यायची आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, वस्तू? तेव्हा अर्णव म्हणतो, हां, काल तुझं कानातलं माझ्याकडे राहिलं होतं, हे घे. तेव्हा ईश्वरी म्हणते, माझं हे कानातलं तुमच्याकडे कसं आलं? तेव्हा अर्णव म्हणतो, काल तू मला इथे धडकलीस ना, मे बी तेव्हाच पडलं असेल आणि ते मला सापडलं, मी ते ठेवलं आणि आज ते मी तुला परत करायला आलो आहे. तुझी वस्तू तुला परत करायला आलो आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नको मला, ठेवा तुमच्याकडेच. तेव्हा अर्णव म्हणतो, आता ही वस्तू माझ्याकडे ठेवून काय करू? मी काय करणार आहे हिचं? हे बघ मी सिंदूर, कसं असतं ना, माणसांकडे आठवणी खूप असतात. आपण आठवणी परत नाही करू शकत, कारण त्या आपल्याही मनामध्ये असतात. पण वस्तू तरी आपण माणसांच्या परत करू शकतोच ना. म्हणून मी तुझी ही वस्तू घेऊन आलो आहे तुला परत करायला. आणि मला दुसऱ्यांच्या वस्तू ठेवायला नाही आवडत, तुला माहिती आहे. मी ज्याचे त्याचे वस्तू त्याला परत करतो. त्यामुळे ही तुझी वस्तू घे, मी तुला परत करायला आलो आहे. आता तुझं हे कानातलं तुला परत करतो आहे, पण लवकरच तुझं सुख आहे ना, ते सुद्धा तुला परत करेन मी सिंदूर, तुझं सुखही तुला परत करेन. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की सर, तुम्ही काय हो सुखाच्या गोष्टी करताय? तुम्ही आणि माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स हे दोघेजण हातात हात घालून एकत्रच माझ्यासमोर येऊन का उभे राहता? प्रत्येक वेळेला प्रॉब्लेम्स आणि तुम्ही दोघेही सोबतच येता माझ्या आयुष्यामध्ये. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, कदाचित मी आणि प्रॉब्लेम्स दोघेजण सोबत येतो, कारण त्या प्रॉब्लेम्समधून मी तुला बाहेरसुद्धा काढतो, बरोबर ना? त्याच्यामुळे आता मी तुझ्या आयुष्यामध्ये आलो आहे ना, आता तुझे बाबा लवकरच बरे होतील आणि तुमच्या आयुष्यातलं गेलेलं सुखही तुम्हाला परत मिळेल. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की तुम्ही सुखाच्या गोष्टी करताय. तुम्ही जर सुखाच्या गोष्टी केल्या असतात तर असे वागला नसतात तुम्ही सर. का केलं तुम्ही असं? का केलं? माझे बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत. जेव्हा मी त्यांना भेटायला जाते ना, तेव्हा असं मला वाटतं ही आमची शेवटची तर भेट नाही आहे ना. माझे बाबा बरे होतील ना, शुद्धीवरती येतील ना. मला असं वाटलं होतं की माझे आईवडील लहानपणी मला सांगून गेले होते की लवकर परत येऊ, आणि ते परत लवकर कधी परत आलेच नाही. मग मला माझे हे आईवडील मिळाले, ज्यांनी माझ्यावरती सख्ख्या मुलीप्रमाणे भरभरून प्रेम केलं. पण आता असं वाटतंय की मी पुन्हा अनाथ होणार आहे की काय? आणि हे सगळं तुमच्यामुळे सर, तुमच्यामुळे झालं हे सगळं. आईवडील नसल्याचं दुःख काय असतं हे तुमच्यापेक्षा कुणीही ओळखू शकणार नाही असं वाटलं होतं मला. पण नाही, मी चुकीची होते. तुम्हाला नाही कळत सर, आईवडील नसल्याचं दुःख काय असतं ते. जाऊ दे, मी पण आता काय बोलते, मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे. तेव्हा इथे आता ईश्वरी जात असते, तेवढ्यातच ती मध्ये थांबते. तेव्हा अर्णव मात्र बोलत असतो की मी सिंदूर, तुझे बाबा लवकरच बरे होतील. तुला हे सगळं मी केलं असं वाटतंय ना, पण जेव्हा तुला रिॲलिटी काय आहे ते कळेल ना, तेव्हा तुझे सगळे गैरसमज दूर होतील. पण तुझ्या बाबांना बरं करण्यासाठी आता मी स्वतः बाप्पाजवळ प्रार्थना करणार आहे आणि त्याला माझं ऐकावंच लागेल, कारण बाप्पाला माहिती आहे अजूनपर्यंत मी त्याच्याकडे काहीही मागितलेलं नाही आहे. पण आता तुझ्या बाबांसाठी नक्की प्रार्थना करेन, असं अर्णव म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीच्या घरी बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सुरू होत असते आणि अर्णवच्याही घरी बाप्पाच्या विसर्जनाची तयारी होणार असते. कारण मामांनी अर्णवला आधीच सांगितलेलं असतं, अर्णव, जी काही कामं आहेत ना, लवकर संपव आणि लवकर घरी ये. माहिती आहे ना, आज बाप्पाचं विसर्जन आहे, त्याच्यामुळे लवकर घरी परत ये. तेव्हा अर्णव म्हणतो, हो मामा, मी लवकरच घरी परत येईन. आणि इथे ईश्वरीच्या घरच्या बाप्पाचं सुद्धा विसर्जन असतं. आत्या म्हणत असते की नमू, अगं दही पोह्यांचा प्रसाद तयार आहे ना,
तेव्हा इथे नमू म्हणत असते, हो आत्या इशूने प्रसाद बनवलाय, ती घेऊन येतच असेल. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नमू म्हणत असते की बाप्पा, तुझ्या सेवेमध्ये जर आमच्याकडून काही कमी राहिलं असेल, काही चुकलं असेल तर प्लीज आम्हाला माफ करा आणि आमच्या बाबांना लवकरात लवकर बरं करा. गणूबाप्पा, पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही याल ना, तेव्हा संपूर्ण परिस्थिती बदललेली असेल. म्हणजे आम्ही आमच्या इंदोरच्या घरी असू, इशूचं लग्न झालं असेल, ती तिच्या सासरी असेल, पण बाबांना मात्र लवकर बरं करा. पुढच्या वर्षी म्हणजे आमच्या बाबांनीच तुमची प्रतिष्ठापना केली पाहिजे, यासाठी लवकर बरं करा, असं नमू म्हणत असते. जयू आत्यासुद्धा तीच प्रार्थना करत असते की बाप्पा, काही चुकलं माकलं असेल तर माफ करा, आमच्या दादाला लवकरात लवकर बरं करा, कोमातून बाहेर काढा, त्याला बरं होऊन घरी येऊ दे तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने, असं आत्यासुद्धा म्हणत असते. पण प्रेक्षकांनी इशू मात्र गप्प असते. इशू शांत बसलेली असते. तेव्हा नमू म्हणते, इशू काय झालं अगं, तू का गप्प गप्प आहेस, तू सुद्धा बोल ना काहीतरी, आता बाप्पाचं विसर्जन होणार आहे, काहीतरी बोल. तेव्हा इशू म्हणत असते, काय बोलू ताई, सांग ना, मला त्याच्याशी काही बोलायचंच नाही आहे. काय बोलू गणू बाप्पा, असं काय सांगू जे तुम्हाला माहिती नाही आहे. अहो, माझी प्रार्थना माझ्या श्वासातून प्रत्येक वेळेला मी माझ्या वडिलांसाठी, माझ्या बाबांसाठी प्रार्थनाच करते ना तुमच्याजवळ, की माझ्या बाबांना बरं वाटू दे, माझ्या बाबांना शुद्ध येऊ दे, निदान कोमातून तरी बाहेर येऊ दे, अशी प्रार्थना मी माझ्या प्रत्येक श्वासातून तुमच्याजवळ करतेच आहे, हो की नाही. मग आता असं काय सांगू जे तुम्हाला माहिती नाही आहे. माझ्या जिंदगीमध्ये जे काही चालू आहे त्याबद्दल, सगळ्याबद्दलच तुम्हाला सगळं माहिती आहे. मग तरीसुद्धा का आमची अशी परीक्षा बघताय, कशासाठी परीक्षा बघताय. गणूबाप्पा, माफ करा, आता परीक्षा देऊन देऊन थकली आहे मी, आता मला नाही परीक्षा द्यायची आहे. पण एक मात्र नक्की गणूबाप्पा, तुला आमचं ऐकायचं नाही आहे ना, तुला तुझ्या घरी जायची खूपच जास्त घाई लागली आहे ना, पण मी तुला आता कुठेही जाऊ देणार नाही आहे, मी तुला तुझ्या घरी जाऊच देणार नाही. तेव्हा इथे जयू आत्या म्हणत असते, अगं काय बोलतेस तू इशू, असं काय करतेस. तेव्हा इथे इशू म्हणते, हो आत्या, नाही मी बरोबर तेच बोलते. आता जोपर्यंत माझे बाबा शुद्धीवरती येत नाही, जोपर्यंत माझे बाबा बरे होत नाही ना, तोपर्यंत गणूबाप्पा तुझं विसर्जन होणार नाही, तू कुठेही जाणार नाही आहेस, तू आता इथेच राहणार. जोपर्यंत माझे बाबा बरे होत नाही तोपर्यंत तुझं विसर्जन होणार नाही. माझे बाबा बरे व्हायलाच हवेत. काय केलं आम्ही कमी, तुझ्या सेवेमध्ये काय कमी केलं. फक्त आमची साधी सोबी एक इच्छा, आमच्या बाबांना बरं वाटू दे, कोमातून बाहेर येऊ दे, ही साधी एक इच्छा तू आमची पूर्ण करत नाही आहेस. बाकी काय मागितले तुझ्याकडे. आत्तापर्यंत लहानपणापासून सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला साथ दिलीस ना, आम्हाला मदत केलीस ना, मग आता बाबांना शुद्धीवरती आणण्यासाठी इतका वेळ का लावतोयस तू. का माझे बाबा शुद्धीवरती येत नाही, का माझे बाबा बरे होत नाही. पण नाही गणूबाप्पा, आता तुला माझं ऐकावंच लागेल. मी भांडते तुझ्याशी, कारण माझे बाबा शुद्धीवरती यायला हवेत. आपल्या माणसाचीच भांडतो ना, मग मी, तू आता आपला माणूस आहेस म्हणून तुझ्याशी हक्काने भांडते, असं समज, असं ईश्वरी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे बघा, ईश्वरीचे बाबा शुद्धीवरती यावेत म्हणून अक्षरशः आपला अर्णव राज्य शिर्के बाप्पाची आरती करतोय, प्रार्थना करतोय आणि म्हणतोय की गणूबाप्पा, लवकरात लवकर मी सिंदरचे बाबा बरे होऊ दे, ते शुद्धीवरती येऊ दे, कोमातून बाहेर येऊ दे, त्यांच्या घरातलं सुख जे हरवलंय ते सुख तिला परत मिळू दे. त्यानंतर इथे अर्णव ईश्वरी दोघेही आता आपापल्या गणपती बाप्पाची आरती करत असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सुप्रिया बसलेली असते, तीसुद्धा आता काकांसाठी प्रार्थना करत असते, त्यांच्या शेजारी बसून पुस्तक वगैरे वाचत असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता एवढे सगळेजण मनापासून अगदी आता संजय काकांसाठी प्रार्थना करतायत, त्यांना शुद्धीवरती आणण्यासाठी. मग काय प्रेक्षकांनो, आता काका शुद्धीवरती तर येणारच ना. त्यानंतर मग इथे आता डॉक्टरांना ईश्वरी म्हणते की डॉक्टर, बाबा कसे आहेत, बाबा शुद्धीवरती आलेत ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हो ते शुद्धीवरती आलेत, पण तेव्हा ईश्वरी म्हणते, पण काय झालं डॉक्टर, नक्की सांगा ना. तेव्हा प्रेक्षकांनो आता काका शुद्धीवरती तर आलेले असतात, पण त्यांचे काही अजून रिपोर्ट्स करावे लागणार असतात. त्यांची कंडिशन कशी आहे कशी नाही हे बघूनच मग त्यांची पुढची ट्रीटमेंट याचा विचार होणार असतो. म्हणून काकांचे आता अजून काही रिपोर्ट्स करायचे आहेत, असं डॉक्टर ईश्वरी
आणि तिच्या कुटुंबियांना सांगत असतात.